हॅलो नमस्कार, मी स्नेहा. आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी या सुट्टीमध्ये काय काय शॉपिंग केली. ते माझ्या आईकडे माहेरी गेले होते तेव्हा मी ठरवून गेले होते की सुट्टी आहे आणि 4-8 दिवसच भेटणार आहेत सुट्टीचे, तर ह्याच्यामध्ये मी खूप काही शॉपिंग करणार. पण खूप काही जमलीच नाही, बऱ्यापैकी नाही. पण जी काही छोटी मोठी शॉपिंग जमली आहे ती आज मी तुम्हाला दाखवणार आहे, काय काय शॉपिंग केली ते. आणि हो, एक प्रोडक्ट असं आहे जे शॉपिंग करण्याचा विचार करायला मी 2 वर्ष लावली. 1.5 वर्ष तर कुठेच गेलं नाही, पण 2 वर्ष लागली असतील. एवढा विचार केला आहे, ते मी सर्वात शेवटी तुम्हाला दाखवेन. प्लीज व्हिडिओ बघत राहा. तर पहिली शॉपिंग मी केली आहे, तर मी साड्या घेतल्या आहेत 2. तर मी एक माझ्या आईला साडी घेतली आहे, ती आधी दाखवते. ही बघा, ही साडी आहे. ही तिची रेग्युलर वेअरची साडी आहे. ती अशाच साड्या वापरते. हिचं सूत मला खूप मऊ वाटलं आणि कलर पण थोडा वेगळा वाटला. अशी काहीशी साडी आहे. ही साडी मी तिच्यासाठी घेतली आहे. त्याच्यावर मॅचिंग हे ब्लाऊज पीस. कलर वेगळा असल्यामुळे एक्झॅक्टली ब्लाऊज मॅचिंग असं भेटला नाही, पण मग मी हा तिला मॅच करून घेतला आहे. आणि हे अजून एक ब्लाऊज पीस घेतलं आहे. मीच शिवते म्हटल्यावर तिला एक एक्स्ट्रा ब्लाऊज अशी ती कॉटनचे घालते, ती कोणत्याही साडीवरती जाईल. कॉटनचं आहे आणि छान प्रिंटेड आहे. तर असं मी घेतलं आहे तिच्यासाठी. ठीक आहे, आता एक साडी मी माझ्यासाठी पण घेतली आहे, ती दाखवते. सिंपल आहे, कॉटनची. तर ही मी माझ्यासाठी साडी घेतली आहे. ग्रे कलर नव्हता माझ्याकडे, काहीच नाही आहे इनफॅक्ट. तर ही मी माझ्यासाठी साडी घेतली आहे. जर घातलीच कधी, आम्ही आता काही दिवसांनी जाऊ आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला, तेव्हा ही साडी घालायचा प्लॅन आहे. जर मी घातलीच तर मी नक्की व्हिडिओ काढून तुमच्यासोबत शेअर करेन. ठीक आहे, आता नेक्स्ट घेतलं आहे मी. हे वूल आणलं आहे, लोकर आणली आहे. माझ्या सासूबाईंना हवं आहे की एक मी तोरण विणावं. गणपतीच्या दरम्यान हवं आहे त्यांना, पण त्यांनी आत्ताच सांगून ठेवलं आहे की कारण मी टेलरिंग करते आणि घरातलं पण सगळं असतंच, त्यामुळे वेळ भेटेल तसं तू कर. 4-4 महिन्यां आहेत अजून, तर 4-5 महिने जमेल तसं कर. म्हणून मी हे लोकर घेतलं आहे. हा, आणि हा गोंड्यांचंच तोरण असणार आहे, गोंडा आणि पानं असं. तर बघूया आता कधी जमेल आणि कसं होईल. फक्त ह्याचा असा रोल करायलाच मला 2 तास लागलेत, एकटीनेच केलाय. पुढे बघूया आता जसं जमेल तसं. ठीक आहे, आणि आता दाखवते शॉपिंग. थोडी नायकावरून केली आहे. नायकाचा सेल चालू होता. हा, तर मी ही लॅक्मेची CC क्रीम घेतली आहे. याआधी मी पॉन्ड्सची BB क्रीम वापरायची. लॅक्मेची CC क्रीम वापरण्याचा हा माझा पहिलाच टाईम आहे. मला नाही माहिती कसं असेल, आणि माझ्यासाठी मी हा बेज कलर घेतला आहे. जर तुम्ही कोणी वापरत असाल तर मला सांगा की हा माझ्यावर जाईल की नाही. मी अजून ट्राय नाही केले, तिला ओपन पण नाही केलं आहे. तर बघू आता ह्याचा काय कसा रिव्ह्यू असेल तसं मी करेन. आणि आणि अजून एक प्रोडक्ट घेतलं आहे. ही मेबलिनची कॉम्पॅक्ट घेतली आहे. ह्याच्यावर 50% ऑफ होतं आणि असं पण लिहिलं होतं त्यामध्ये की 50% ऑफ पण आहे आणि बाय 1 गेट 1 फ्री पण आहे. तर मला काय वाटलं की बापरे, 50% पण ऑफ आहे आणि बाय 1 गेट 1 पण आहे. पण एकच प्रोडक्ट आलं आहे आणि माझं पोपट झालं आहे. एकच प्रोडक्ट आलं आहे, बघू. पण ते पण ओके आहे ना, एवढे चांगले प्रोडक्ट थोडी ना ते एवढ्या कमी रेंजमध्ये देणार. आणि हे एक सिरम आहे, हेअर सिरम. असं म्हणतात की चांगले, मी पण वापरलं नाही आहे, आता मी वापरेन. आणि कुणाला ह्याचा रिव्ह्यू हवा असेल तर मला विचारा, मी नक्की सांगेन. आणि हे घेतलं आहे. हे काय आहे, असं
स्पॉन्ज आहे, फेस स्पॉन्ज. म्हणजे ह्याने आपण असं आपला मेकअप काढू शकतो, मेकअप रिमूव्ह करू शकतो, किंवा काही फेस पॅक वगैरे आपण लावला असेल तर फेस पॅक आपण वापरू फेस पॅक रिमूव्ह करण्यासाठी हा आपण वापरू शकतो. हा बघा, एक हे घेतलंय. आणि हां, ही निव्याची क्रीम ही डीमार्टमधून घेतली आहे. समर शॉपिंग आहे त्यामुळे इकडून तिकडून गोळा केलेलं सगळं दाखवते आहे. हे घेतलंय निव्याचं रोल ऑन. गरमी इतकी होते म्हटलं थोडं. आणि आता मी तुम्हाला दाखवते ते प्रोडक्ट ज्याच्यासाठी मी 1.5-2 वर्ष विचार केला आणि घेतलंय. तर हे आहे ते प्रोडक्ट. लॉरियल प्रोफेशनल पॅरिसचा हेअर मास्क आहे. हे मला रेकमेंड केलं होतं माझ्या पार्लरवाल्या ताईने आणि कारण मी माझ्या केसांची काहीच काळजी घेत नाही, पण ती म्हणाली तुझे चांगले केस आहेत, तू काळजी घेतलीस तर बरं होईल काय. म्हटलं हां ठीक आहे, पण मला माहिती नव्हतं की मी घेणार की नाही. आणि हे 1000 रुपयाच्या रेंजमधलं प्रॉडक्ट आहे. आणि नायकावरती मी खूप वेळ त्याला बघत होते की घ्यायला, की कधीतरी सेलमध्ये पैसे कमी होतील आणि मग मी घेईन. कारण की जर मी यूज नसेन करणार किंवा यूज नाही करणार घेऊन, तर उगाच एवढं इन्व्हेस्ट करण्यात मला काही अर्थ वाटत नव्हता. पण होय नाही करताना पुन्हा एकदा मी ना एक व्हिडिओ बघितली, त्यामध्ये असं सांगितलं होतं की ट्रीट युअर हेअर्स लाईक युअर बेबी. सो मी आता ते थोडं सिरियस घेतलं आहे आणि आता बघूया, हे मी ट्राय करेन. आणि केलं आहे ॲक्च्युली. ह्याला मी एकदा वापरलं आहे. ते माझे केस असे ना भरभरीत व्हायचे ते तरी नाही झालेत, ते नाही होत आहेत, स्मूथ राहत आहेत. म्हणजे कंडिशनरवालाच इफेक्ट देत आहे. पण आय थिंक जास्त ड्राय केसांना हे जास्त चांगलं आहे. आणि थोडेसे नॉर्मल हेअर्स असतील तर त्याच्यासाठी कंडिशनर चांगलं आहे असं मला वाटतं. आणि ठीक आहे, मला आवडलं आहे असं हे नाही. पण बघूया. तर ही होती माझी शॉपिंग जी मी आता केली होती या सुट्टीमध्ये. आणि माझी फार इच्छा आहे गावाला जायची. माझे मम्मी पप्पा सगळे गावी गेले आहेत. आणि इथेच आहे, अलिबाग जवळच गाव आहे, मांडवा सासवणे, जर तुम्हाला माहिती असेल तर. आणि खरंच खूप सुंदर गाव आहे. घराच्या समोर असं घरासमोर एक्झॅक्टली समुद्रकिनारा आहे. आणि इतके वर्ष मी लहानाची मोठी तिथेच झाली आहे, तरी पण अजून समुद्रकिनाऱ्याचं ऑब्सेशन माझं काही संपलेलं नाही आहे. तर मी फार होप करते की मला जायला भेटू दे. सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या पण असतात, ते सगळं हे करून. आणि आमच्या गावी पण जायचं आहे, रत्नागिरीला. संगमेश्वर आहे गाव आमचं. बघूया आता कसं जमेल तसं जाईन. गेले तर मी नक्की शेअर करेन. ठीक आहे, चला मग आपण आपला व्हिडिओ आताच असाच थांबवूया आणि बाय.